नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आहोत पुण्यामध्ये आणि आज श्रावणातला दुसरा सोमवार आहे. बरं, मला सांगा, भगवान म्हणजे काय? मी सांगतो भगवान म्हणजे काय. तर भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन, व म्हणजे वायू, आ म्हणजे अग्नी आणि न म्हणजे नीर, म्हणजे पंचमहाभूत. ही पंचमहाभूत ज्यांच्या आज्ञेत आहेत असे भगवान शंकर. तर अशा या आपल्या भगवान शंकराचा आवडता महिना म्हणजे श्रावण महिना. आणि या महिन्यामध्ये आपल्या सगळ्या ह्या ताया अगदी छान नटून थटून शंकराच्या मंदिरामध्ये जात असतात. आज सुद्धा आपल्याकडे ह्या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत शंकराची आराधना करण्यासाठी. चला तर मग या सगळ्या तायांसोबत आपण गप्पा तर करणारच आहोत, माहेरच्या आठवणींमध्ये जाणारच आहोत, खेळ सुद्धा खेळणार आहोत आणि शोधणार आहोत आजच्या भागाची हुकमाची राणी. पण माहेर वाशिणी माहेरी आलेल्या आहेत, बरोबर? सगळ्यांना माहिती आहे. तर जाऊया या सगळ्या तायांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग. मी प्रमिला मारुतराव खडके. आणि माहेर कुठलं? माझं माहेर पुणे. आणि सासर? सासर माझं पुणे जिल्ह्यातलंच आहे, भिगवण तालुका. किती वर्ष झालीत लग्नाला? माझ्या लग्नाला 48 वर्ष, 49 चालू. 48 म्हणजे 49 वर्ष झालेली आहेत. वा, क्या बात आहे. नेक्स्ट पुढच्या वर्षी 50 वर्ष होणार आहेत. ते काय सांगशील माहेर बद्दल आणि माहेरी कसा श्रावण साजरा करायचा तुम्ही? माहेरी माझ्या श्रावण हा फार आनंदात असायचा. माझी आजी असायची, ती सिद्धेश्वर मंदिरामध्ये जायची, तिथे ते खलुबर दूध. ते माफ करा, म्हणजे तू काय कुठला शब्द वापरला असतो तो? खलुबर दूध. खलुबर. खलुबर म्हणजे खरं सांगतो हा इतका गोड शब्द आहे, म्हणजे ऐकलेला आहे, पण आज बऱ्याच दिवसानंतर हा शब्द इतका गोड शब्द कानावरती पडला. आणि आपल्या ह्या मराठी शब्दांमध्ये हीच गंमत आहे. खूप छान वाटलं तो शब्द ऐकून. दुधाची लोटी ती घेऊन जायची आणि ते महादेवाला व्हायची. पण सगळी लोक पहाटे लवकर जाऊन ते खलुबर दूध वाहून यायचे. ते खलुबर दूध माझी आजी केव्हा घेऊन जायची? दुपारी 12:30 वाजता, जेव्हा लोक म्हणजे देव भिक्षा मागून येऊन झोपायची, त्यांची वेळ व्हायची. त्यावेळेस माझी आजी सगळ्या घरातल्यांना जेवू खाऊ, नातवंड आली गेली शाळेत वगैरे करून मग ती ते दूध घेऊन जायची आणि वाहून घ्यायची. म्हणजे सगळ्यात शेवटचा प्राणी तो असायचा मंदिरात जाणारा. आजी म्हणजे आनंद. आम्ही काय बोलेल ती वरती आता ती 102 वर्षाची होऊन माझी आजी गेली. 93 साली. 102. बरं, ताई काय सांगशील एखादा प्रसंग असा माहेरचा कुठला प्रसंग आठवतोय ते सांगावं आवडेल तुला? मला माझ्या लग्नाच्या वेळेचा प्रसंग सांगायला मनापासून आवडेल. माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न 74 साली झालं होतं. 76 साली भावाचं लग्न ठरलं आणि मग लगेचच आजीची घाई झाली, हिचं पण ठरवून टाकूया. तर 1-2 स्थळं येऊन गेली होती. हे 3रं स्थळ आलं, त्यांनी होकार दिला आणि मी माझ्या आजोळी गेलेले होते. भावाचं लग्न नुकतंच ठरून ते बैठकीवरून आले होते आणि लगेच वडिलांनी त्यांच्या मामांना निरोप पाठवला की तुम्ही म्हणजे आम्हाला सगळं पसंत आहे, या. आणि ह्यांचे मामा अचानक रात्रीचे काहीतरी 8-9 वाजता आले. 11:30 वाजता आमची बैठक झाली. रात्री 11:30 वाजता बैठक झाली. आणि ती पण पूर्वी कसं असायचं, घर आणि घराच्या समोर फुटपाथ असायची. त्या फुटपाथवर मस्तपैकी काय म्हणतात त्याला, झाजम टाकून. झाजम टाकून फुटपाथवर, आणि ते पण पुण्यामध्ये. वैशिष्ट्य म्हणजे बैठकीच्या दिवशी मी पुण्यामध्ये नव्हते. मी माझ्या आजोळी होते आणि ह्यांचंही आजोळ बारामती, माझंही आजोळ बारामती. ह्यांचे मामा घरी गेले, त्यांच्या मामीला सांगितलं आपण बैठक करून आलोय म्हणून. आणि त्या अगदी हौसेनी म्हणजे सांगायला आल्या माझ्या ह्यांच्या मामी, आपण संबंधी झालो म्हणे आणि तुमची नात आम्हाला दिली आहे असं सांगितलं त्यांनी. आणि त्या वेळेला मी स्कर्ट ब्लाऊजमध्ये तिथेच होते आणि मी दारामागे लपून बसले. वय वर्ष 17. तेव्हा स्कर्ट ब्लाऊज आणि डायरेक्ट साडी, दुसरं काही मध्ये नव्हतंच. बरोबर. एक्सक्यूज काही नव्हतं आम्हाला. आणि सगळं झालं, बैठक झाली जवळजवळ. पण मी म्हटलं मी मुलगा काही पाहिला नाही. आणि मग परत त्यांना बोलवलं घरी आमच्या. आणि तेव्हा
आमच्या घरी मिठाईचं दुकान होतं. अच्छा. पातेले भरून भरून खवा असायचा, कुंदा. हा हा माहिती आहे. कुंदा असायचा तो हा, भरलेला. मग त्यांना ते डिश मध्ये पोहे दिले आणि त्या पोह्यामध्ये त्यांना ते कुंदा एवढासा मोठा. अरे अच्छा, एवढा मोठा कुंदा. अरे म्हणे हे काय कॉम्बिनेशन. भाऊजी म्हणाले ओके. हा, मग तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं. हा, पण त्यानंतर कधी कुंदा दिला की नाही? त्याच्यानंतर भरपूर वेळा खाल्ला की. तेव्हा नाही बोलले ते हे काय कॉम्बिनेशन. तेव्हा वाटेत घेऊन खाल्ला. वा वा वा, क्या बात आहे ताई. खूप खूप छान. म्हणजे तू हा सगळा प्रसंग सांगत होतीस ना, तो सगळा प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा आहे. माझ्याही उभा राहिला परत परत परत. ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तू बसू शकते. माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या खेळांना, कारण त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. तर आपल्या ह्या पहिल्या खेळामध्ये 12 ताई सहभागी झालेल्या आहे. खूप खूप अभिनंदन तुमचं. या खेळाचं नाव आहे हसाल तर फसाल. फासाल तर फासाल. फसाल तर फसाल. तर आता हा खेळ काय तुम्हाला मी सांगतो. हा खेळ असा आहे, संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या ताईंना अगदी छान नृत्य सादर करायचंय आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. अजिबात हलायचं नाही, हसायचं नाही, डोळे मिचकावायचे नाही. जी ताई हसेल, हलेल, डोळे मिचकावेल ती ताई बाद. अशा 2 ताया बाद होणार आहेत. आणि अट अशी आहे, स्टॅच्यू म्हटल्यानंतर असं उभं राहायचं नाही. हा, ओके, कळलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना. व्हेरी गुड. चला तर आपण या खेळाला सुरुवात करूया आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. अशा गोड गोजिरीला साजीला पाहिजे. अशा गोड गोजिरीला साजीला पाहिजे. अशा गोड गोजिरीला साजीला पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. जरा डेअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. हो, आता बघूया. फसली ती फसली. ये काहीच बाजूला बसू शकते. आता इथं कोण आहे? नमस्कार. अजिबातच हलत नाहीये ताई. वर कोण आहे? नाही, वर कोणी नाही. ताई हसली ती फसली. ताई बसू शकते तिथे. ओके. आणि अशा पद्धतीने 2 ताया बाद झालेल्या आहेत आणि या 10 ताई गेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. 10 ताई गेल्यात पुढच्या खेळामध्ये आणि हा नक्की आता. अभिनंदन अभिनंदन तुम्हाला सगळ्यांचे. पैसा सुद्धा राहिल्यात तेव्हापासून. असल तर फसाले आपल्या खेळातून 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे रिंगा रिंगा रिंग रिंग. नाव काय? रिंगा रिंगा रिंग रिंग. रिंग रिंग. त्याचं नाव काय? रिंगा रिंगा रिंग रिंग. अरे वा. रिंगा रिंगा रिंग रिंग. हो, ये बात आहे. ऐसा म्हणताय. हा, तुमच्या समोर इथे प्लास्टिकचे तुकडे आहेत वेगवेगळ्या रंगाचे. ते तुकडे जोडायचे आहेत. ते व्यवस्थित जोडले ना तर एक रिंग तयार होईल प्लास्टिकची. ओके. ती रिंग तयार झाल्यानंतर ती रिंग अशी अंगाभोवती घ्यायची अशी आणि उड्या मारत 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 ती समोरची जी सफेद रंगाची रेषा आहे ती पार करायची आहे. पार करत असताना, उड्या मारत जात असताना रिंग
सुटली तर तुम्ही बाद. जरी तुम्ही पहिल्या आल्या असल्या तरी पण पहिल्या 5 ताया ती रेषा पार करतील, त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. तयार आहेत? ओके. 1 2 3. हा, व्यवस्थित पटापटा पटापटा जोडायचे. व्हेरी गुड, मस्तच, शाबाश. आणि वर्तुळच बनवा. हा, षटकोन, चौकोन. हाय, अरे बापरे, चाल. हा, लवकर लवकर वाढ. क्या बात आहे. हो हो, ये बात. अरे बापरे, व्हेरी गुड. हा, 4. ये बात. हा, ये बात. हा, व्हेरी गुड. हा, ये बात. अच्छा बात. हो 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 हो, ये बात. हा, अरे बापरे, कसं लहान झाल्यासारखं वाटतंय की नाही. एकदम वा, व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. रिंगा रिंगा रिंग रिंग या खेळातून 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे छान 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 मीच निवडणार बेलाचं पान. हा खेळ काय तुम्हाला सांगतो. तुमच्या समोर बेलाची सगळी पानं आहेत. त्या पानांमधून जे आपल्या बेलाचं पान असतं 3 पानांचं, ती निवडायची. 2 मिनिटांमध्ये जी ताई जास्तीत जास्त बेलाची पानं निवडेल ती होणार आहे विजेती. अशा 2 ताया विजेत्या होणार आहेत आणि त्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. तुटलेली वगैरे पानं चालणार नाहीत, अखंड पाहिजे. शाबाश, व्हेरी गुड. निवडता एखादा उखाणा होऊन जाऊ दे पटकन. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून. वा. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, सतीशरावांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांचा मान राखून. सतीशराव कुठे? उखाणा घ्यायचा एखादा पटकन. हळद आणि कुंकू म्हणजे माहेर आणि सासरची खून. हा. हळद आणि कुंकू म्हणजे माहेर आणि सासरची खून. हा. संग्रामरावांचं नाव घेते राजवड्यांची सून. हो हो. तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खूण. विठ्ठलरावांचं नाव घेते सखींच्या कार्यक्रमाच्या दिवशी. वाटते उखाणा बरोबर झालेलं मीटर मध्ये असं वाटते. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0. आधी आपण त्या ताईंपासून सुरुवात करूया. हे तर बाद आहे. हा, मी आधीच सांगितलेलं तुटलेली वगैरे पानं नाहीत. ओके, हे बाद. 1 2 3 4 5 6 7 ठीक आहे, हरकत नाही. 3 पानं आहेत. 22 23 24 25 26 27 आणि 3 पानं आहेत. 28. हा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 24 25 26 27 28. 2 ताईंनी पानं निवडलेली आहेत. 28. 1 2 3 4 5 6 7 8. हे जे सगळ्यात मोठं बेलाचं पान ताईंनी निवडलेलं आहे, हरकत नाही, पण 3 पानं आहेत. 8 9 10 11 12 13 27 41 42 43 44
46 ही ताई बघूया 1 2 3 4 5 13 14 27 28 आणि 29. क्या बात है. 46 आणि 29. आणि आता इथं बघूया 1 2 26 27 28 29. आता काय करायचं. या खेळामध्ये निर्विवाद विजेती झालेली आहे ही ताई. तुझं खूप खूप अभिनंदन. 1 नंबर. आणि दुसऱ्या नंबरसाठी काय झालेला आहे. या 2 तायांमध्ये 29 सेम बेलाची पानं निवडलेली आहेत आणि तुमच्यापेक्षा 1 पान जास्त त्यांनी निवडलेले आहेत. त्यामुळे तुम्ही दोन्ही ताई बाद झालेल्या आहेत. पण ज्या 2 तायांमध्ये टाय झालेल्या आहे त्या 2 तायांमध्ये आपण एक खेळ घेणार आहोत पटकन आणि त्या खेळामधून निवडणार आहोत दुसरी ताई कोण आहे जी ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. ओके ओके. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. ताई बाद झालेली आहे. ताई तू बसू शकतेस. व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन. आणि 2 नंबरची ताई आहे ही ताई आणि ती गेलेली आहे पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुझं. आणि ह्या दोन्ही ताई आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. पण आता ह्या दोन्ही ताई आलेल्या आहेत तर आपण जरा गप्पा करूया त्यांच्यासोबत. ताई तुझं नाव सांग. सोनाली कृपाल चौगुले, माहेर कुठलं. सोलापूर. माहेरी असताना कसा श्रावण साजरा करायचा. माहेरी असताना आजी असायची. दर सोमवारी आमच्या जे माहेरी आहेत ना, जे महादेव आहेत जे गावातले, त्यांना एक महादेवाच्या दर्शनासाठी आणि अभिषेकसाठी आम्ही पहाटे जायचो. अच्छा. सकाळी वा. वस्त्रमाळ वगैरे करून 101 बेलपत्र वगैरे अशी जमा करून दूध तूप पंचामृत करून अच्छा. अशी संध्याकाळीच अशी तयारी असायची. ओके. आणि 4 ते 5 जसं सोमवार असतील ना तसे 5 विविध 5 वेगवेगळे महादेवांना अभिषेक असायचे. वा. ताई तुझं नाव सांग. प्रियांका संग्राम आणि राजू माहेर कुठलं. वेळू. ताई किती वर्ष झाली लग्नाला. 3 वर्ष झाले. वा. आणि भाऊजी काय करतात. भाऊजी आत्ता म्हणजे त्यांचं हॉटेल मॅनेजमेंट झालंय मग ते UK मध्ये. अच्छा UK मध्ये. ओको. वा वा वा. ताई तुझं खूप खूप अभिनंदन की तू आता या शेवटच्या खेळामध्ये आलेले. आणि आता सुरू करूया आपल्या खेळाला. तर खेळ असा आहे की तुमच्यासमोर निळ्या रंगाचा फुगा आहे. हा तो फुगा जाऊन फोडायचा आहे. पण तो फुगा फोडायच्या आधी तुमच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. पट्टी बांधून झाली की एक संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हाला इथे जागेवरती नृत्य सादर करायचं आहे आणि गोल गोल फिरायचं आहे. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तुम्ही तो फुगा फोडायचा आहे. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडणार ती असेल या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. गोल गोल फिरायचे. हा जाऊन पुढा. हा शाबाश. करेक्ट आहे. बरोबर चाललेलं आहे तुम्ही. हा व्हेरी गुड. हा शाबाश. अगं तिथं कुठं चालली. मागे. हा लवकर हा. आणि अत्यंत अटीतटीचा हा आपला खेळ झालाय आणि त्या खेळामध्ये उपविजेती ठरलेली आहे ही ताई. तुझं खूप खूप अभिनंदन. या कपातून तुम्ही दोघांनी चहा आणि कॉफी प्यायची आहे. त्यांना सांगायचे हा घ्या कप आणि बसा
पीठ. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. अभिनंदन तुझं. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. एकदम राणीसारखं वाटतं आज. पहिल्यांदाच राणी झालेली आहे मी. घरची राणी आहे पण आज सन टीव्हीची राणी झाली आहे, तर इतकं भारी वाटतंय ना. मग आज सगळ्या मैत्रिणींना माझ्यातर्फे पार्टी. खूप खूप अभिनंदन तुझं. पुन्हा एकदा एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा.